नामरूपलाटा भासत आत्मरूप झाले अज्ञात होय सुखतेची गाली कुंडलीक हरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम की जय सब संतांची जय। सांगा कोण सांगतं? शिंदे साहेब कुठून झालंय? या ठिकाणी हाच निष्कर्ष या ठिकाणी हाच निष्कर्ष आहे की जर न्यायिकांना अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोघांतही करंता व्यवहार इष्ट असतात आणि तेथे जर ते व्यापारवाद असाधारण कारण एक करण ते करण्याचे लक्षण जुळले नसते. लागला अर्थ त्याचा तो वाचण्याचं थोडं मागं पुढं झालं ना तर ते सांगा. जर नायकाने अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोघांतही करंता व्यवहार हा इष्ट मानला असता तर मानला असता इष्ट मानला असता तर त्या ठिकाणी करणची आवश्यकता पडली असते. करण म्हणजे काय? व्यापारवान साधारण कारणास करण असते. हे करण्याची आवश्यकता जुळले नसते म्हणजे त्या ठिकाणी करणाची अव्यक्ती आली असते. तर अव्याप्ती हा दोष आला असता म्हणतात. आणि जोडे नसल्याने करणाची अव्यक्ती आली असती आणि परंतु त्यांनी आणि त्या अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोन्हींचा अंगीकारच केलेला नाही. त्या ठिकाणी अंगीकार केलेला नाही. पण जर अंगीकार केला असता तर करंतीची सुद्धा त्यांना तिथं अपेक्षा भासली असती किंवा आवश्यकता भासली असते. त्या ठिकाणी जर अंगीकार केला असता तर प्रमाणतेचा अंगीकार केला असता तर आणि करंतेचा पण ते प्रमाण मानतच नाही. नाही मानत. करंता पण मानत नाही आणि प्रमाणता पण मानत नाही. त्यामुळे काय अडचणच त्यांनी बरोबर त्यांनी अंगीकार केला असता तर मग करंता मानवाच लागले असते ना. कारण प्रमाणाला करंतीचं प्रमाण म्हणजे त्यांनी मानलेलीच नाही ना. व्यापार मानलेला आहे. थोडं असं वेगळ्या मार्गाने सांगितलं एवढंच केलं. पुढे त्यामुळे प्रमाणतेमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर करंतची आवश्यकता असते. त्यामुळे प्रमाणतेमध्ये करंतेचा प्रवेश होत असतोच. करंतीशिवाय प्रमाणात आपल्याला तो प्रमाणच होऊ शकत. करंते वाचून कोणत्याही प्रमाणास प्रमाणताच संभवत नाही. परंतु न्यायिकाने ह्या दोन्हींचा पण स्वीकार केलेला नाही. ह्या दोन्ही प्रमाणांचा स्वीकारच केलेला नाही. त्याच्यामुळे अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोन्हीतही प्रमाणतेचा स्वीकार केला नाही असं म्हटलं तरी त्यापासून होणारी जी ज्ञान म्हणजे अर्थापत्ती प्रमा आणि अभाव प्रमा ही त्यांनी अन्य प्रमाणांच्या द्वारे मानलेली आहेतच. म्हणजे व्यतिरिक्त अनुमान आणि प्रत्यक्ष प्रमाणामध्ये याच्याद्वारे मानलेलीच आहे. म्हणजे केला नाही याचा अर्थ नाहीच केला असं नाही तर ते प्रमाण ज्ञान त्यांनी अन्य प्रमाणांच्या द्वारे मानलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांनी ते दोन्ही प्रमाण मानली नसल्यामुळे करंतेची काय अपेक्षाच नाही. म्हणजे तिथं करंतीच्या म्हणजे व्यापार घडण्याची त्यांची तिथं काय अपेक्षाच नाही. आणि करंतीची अपेक्षा नसल्यामुळे त्या दोन्हीमध्ये अव्याप्ती होऊ शकत नाही. मानली असती तर अव्याप्ती झाली असती. मानली असती ते आणि इथे नेमकं मग तिथे काही इथे घडल्यास व्यापारच घडला नसता. मग अव्याप्ती हा दोष आला असता. व्यापारवर असाधारण कारणाचंच करण असं म्हटलं नाहीये. परंतु आता सिद्धांताच्या मतामध्ये काय प्रॉब्लेम येतो की व्यापारवाद हा शब्द जर घेतला सिद्धांतामध्ये तर त्यांना प्रॉब्लेम येतो का? तिन्ही प्रमाणामध्ये हा व्यापार घडत नाही. त्याच्यामुळे त्यांना
सिद्धांत त्यांना ह्याच्यामुळं 3 प्रमाणामध्ये व्यापार घडतो, तिघांच्यात व्यापार घडत नाही. पहिले प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द यांच्यामध्ये व्यापार घडतो. तिथपर्यंत ठीक होतं दोघांची मतामध्ये, न्यायिक आणि सिद्धांती दोघांची मत राहते. पण आता ज्या वेळेला इथे होईल कुठे उपमान, अर्थापत्य आणि अनुपलब्धी या ठिकाणी व्यापार भिन्न हे पद म्हणूनच टाकलं त्यांनी त्यांच्या लक्षणामध्ये, आणि हे पद टाकलं नाही. म्हणजे ते न्यायिकांचं लक्षण स्वीकारलेलं नाही. सिद्धांताच्या मतामध्ये इंद्रियासंबंधी एक जो उदाहरण घेतलेलं आहे गवय आणि गायीचं. समोर इंद्रियासंबंधी म्हणजे आपल्या समोर काय आहे, गवय आहे, आणि गवयामध्ये दिसणारे सादृश्य ज्ञान कोणाचं, गायीचं म्हणजे सादृश्य ज्ञान, त्याला उपमान प्रमाण. बिलकुल. ओके. आणि गायीमध्ये असणारं, गवयाचं असणारं सादृश्य ज्ञान त्याला उपमिती प्रमाण. आणि तेच त्याप्रमाणे उष्ण आणि गेंड्याचं उदाहरण घेऊन वैधर्म्य ज्ञानाचा विषय आला. तसं फार अवघड आहे असं नाही, पण अवघड केव्हा होत आहे, त्यांच्या मतात ह्यांचं मत कसं बसत नाही, ह्यांच्या मतात त्यांचं मत कसं बसत नाही. त्याच्यामध्ये वेदांत मत आणि न्याय मत हे दोन एकमेकाच्या मतामध्ये अव्याप्ती कशी घडून येते यांचा विचार केलेला आहे तिथं. तर तेव्हा स्वतंत्र जर रीतीने पाहिलं तर कळायला सोपं आहे की गवयाच्या ठिकाणी गोधर्माचं जे प्रत्यक्ष ज्ञान होतं आहे तर त्या ठिकाणी काय आहे, उपमान प्रमाण आहे. आणि गायीच्या ठिकाणी गवयाच्या धर्मांचं जे प्रत्यक्ष होत आहे तर तिथे उपमिती बनते. त्याने फक्त प्रमाणता आणि करंट मान दिले, व्यापार मान दिला नाहीये. हां, फक्त हे सांगितलेलं हां. आहे. तर आता आणि म्हणजे वेदांत मत त्याला योग्य आहे. हां. त्याला मत कोणतं युक्त आहे, वेदांत. आणि न्यायशास्त्राच्या मताचा आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये बुद्धी सूक्ष्म करण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बुद्धीला तेज करण्याच्या दृष्टीने सूक्ष्मता काढलेली आहे. एका मुळीच सांगितलं असतं आम्ही हे 2 प्रमाण मानित नाही त्यामुळे अव्याप्ती येत नाही, पण वरचं जेवढं सांगितलं ना त्यामुळे ती धारच लागत म्हणून दार लागण्यासाठी सांगितलेलं आहे. एका वाक्यात सांगितलं असतं. आणि आता दुसरा राहिला विषय तो वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञानाला उपमिती असं म्हटलेलं आहे. तर याला मान्यता आहे वेदांत शास्त्राची, आणि त्यांचं मूळचं लक्षण आहे की सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान, याला उपमिती म्हणावं. आणि वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान याला उपमिती म्हटलं तरी आमचं काय म्हटलं नाही. अशा प्रकारचा स्वर वेदांताचा आहे. म्हणून इथं सुद्धा वैधर्म्य ज्ञान म्हणजेच आत्ता सांगितल्याप्रमाणे की कोणाच्या ठिकाणी संस्कृतमध्ये सांगा ना. उष्ट विधर्मा शृंग सहित नाशिक गेंड्याच्या ठिकाणी, गेंड्याच्या ठिकाणी का? गेंड्याच्या खडकमृगाच्या ठिकाणी उष्ट्राचं प्रमाण ज्ञान म्हणजे प्रमाण, आणि उष्ट्राच्या ठिकाणी खडकमृगाचं उपमिती. तर हे बी विरुद्ध धर्माच्या द्वारे होणारं ज्ञान आहे आणि हे मान्य आहे. आता या ठिकाणी जर सिद्धांतांनी हे करण्याचं लक्षण जर नैयायिकांचं मांडलं कोणतं, हे व्यापारवर असाधारण कारणाचंच करण म्हणतात, तर ते त्यांनी जर इष्ट केलं तर काय प्रॉब्लेम येतो. तर हे त्या ठिकाणी तिन्ही ह्याच्यामध्ये 6 ह्याच्यामध्ये व्यापार हा घडायला पाहिजे, पण 3 ठिकाणी व्यापार घडत नाही. 3 प्रमाणामध्ये व्यापार घडत, पुढच्या 3 प्रमाणात व्यापार घडत नाही, व्यापार घडत ही अडचण येते. आणि त्या अडचण येत असल्यामुळे त्यांनी व्यापारवत या शब्दाचा ऐवजी फक्त व्यापार भिन्न हा शब्द वापरला करतात आणि करंतेचं लक्षण. तर अशा प्रकारचे व्यापार भिन्न असाधारण कारणास करण असं म्हणतात. तर आतापर्यंतचा असा विषय झालेला होता की शिष्याने जी शंका केली दोन्हीच्या ठिकाणी केली.
यांच्या मतामध्ये सिद्धांत सिद्धांताच्या मतामध्ये नैयायिकांचं मत टाकलं तर काय होतं आणि नैयायिकांच्या मतामध्ये सिद्धांताचं मत टाकल्यावर काय होतं, असे मागच्या 2 शंका आहेत. आता ते सोडून पुढची जी शंका येते ती धर्मराज यांनी जे केलेलं वेदांत परिभाषा, धर्मराजांनी केलेला जो ग्रंथ, आता ह्याला हे वेदांती आहेत, तर मग वेदांती आहेत तर नैयायिकांच्याकडे कसे चुकले आणि मग त्यांच्या मुलाने दुरुस्ती कशी केली, याला अनुसरून शंका समाधान आहे. आताचा टॉपिक काय फारसा अवघड नाही दिसत, पण बघा आता वाचा. शिष्य हां महाराज, वेदांत परिभाषा या ग्रंथात धर्मराजांनी व्यापारवत असाधारण कारणम करणम असे व्यापारवत असाधारण कारणम करणम असे करण्याचे लक्षण सांगितले आहे हम्म. आणि प्रमाकरणम प्रमाणम असे प्रमाणाचेही लक्षण सांगितले आहे. आता हे प्रमाकरणम प्रमाणम आणि व्यापारवत असाधारण कारणम करणम, तर हे लक्षण कोणाचे आहेत? न्यायशास्त्राचे. मग त्यांनी कोणी मांडली? धर्मराज. ग्रंथ कोणता आहे? वेदांत परिभाषा नावाचा ग्रंथ आहे. तर तेव्हा याच्यामध्ये त्यांनी हे लक्षण टाकले. त्यांनी व्यापारवत हे पद काढून त्याऐवजी व्यापार भिन्न हे पद न घालता ते तसेच ठेवले आहे. ते का? तर ऐका, तिथे त्यांनी व्यापारवत हे पद काढून टाकून त्याऐवजी व्यापार भिन्न हे पद न घालता ते तसेच ठेवले आहे. व्यापारवत हे पद काढून टाकून काय लक्षण केलं त्यांनी? व्यापारवान असं प्रमाकरणम प्रमाण असंच ठेवलं. प्रमाकरणम प्रमाण, प्रमाकरणम प्रमाणम असं लक्षण ठेवलं. त्याच्यात करण पदाचा अर्थ लक्षण करताना करण पदाचा व्यापारवत असाधारण कारणम करणम हे कर्णाचं लक्षण ठेवलंय ना, करण ठेवलंय ना, करण नावाचं. फक्त व्यापारवत हे पद काय केलेलं आहे? हे पद काढून टाकून त्याऐवजी व्यापार भिन्न पद मात्र टाकलं नाही वेदांताचं नाही टाकलं आणि करणाचं लक्षण आहे तसंच राहिलं. तर असं केल्यावर काय झालं ते सांगतायत. वाचा. ते का वक्तिमत बरोबर आहे किंवा नाही याचा मला स्पष्ट बोध होत नाही, म्हणून मला ते समजून सांग. हा, तर स्पष्ट बोध होत नाही याचा. महाराज, न्यायमतामध्ये म्हणजे व्यापारवत आणि व्यापार भिन्न या दोन्ही प्रकारांनी म्हणजे त्यांचं जुळतं. व्यापार भिन्न पद कुणी टाकलं? एक पण इथं तू सांगून दे काय ऐका आधी. हे व्यापारवत वेदांताने टाकलेलं आहे. व्यापारवत हे पद कुणी टाकलं? वेदांताने टाकलेलं आहे. नाही व्यापारवत हा, व्यापार व्यापार भिन्न ह्याचं आहे. आणि व्यापार भिन्न पद कोणाचं आहे? वेदांताने. वेदांताने केलं. नाही पण मला तिथं फक्त मला एवढी शंका आहे, तिथं जे दिलेलं आहे ते मग कसं काय हे करायचं? ऐका ना. पहिल्या पानावर दिलेलं आहे बघा. थांबा ना. आता जे धर्मराजांनी व्यापारवत असाधारण कारण म्हणजे करण, हे करणाचं लक्षण जसे तर तसं ठेवलं. बर, आता प्रमाणाचं लक्षण काय केलंय की प्रमाकरणम प्रमाण असं लिहिलं. मग हे कोणत्या बाजूला झुकलेले दिसतात? आपापच. आणि मग आता त्यांनी अजून एक आहे, व्यापार भिन्न हे पद टाकलं नाही. हे पद कुणी टाकलं? सिद्धांतांनी टाकलेलं व्यापार भिन्न हे पद, पण त्यांनी टाकलं नाही. बरं, मग व्यापारवत केलंय का? तर ते पद काढून टाकलेलं, म्हणजे व्यापारवत पदही काढलंय आणि व्यापार भिन्न टाकलेलं बी नाही. नैयायिकांचं जसं मत आहे ऐका, तसंच. ते त्यांनी व्यापारवत हे पद काढून टाकून व्यापार वत काढून टाकून त्याऐवजी व्यापार भिन्न भिन्न ठेवलं नाही. पद हे का टाकलं नाही? त्यांनी व्यापार वतच म्हणजे टाकलं. दोन्ही पद टाकलेली नाही. नाही व्यापार नीट वाचा ना. व्यापार भिन्न काढून व्यापारवत काढून मग व्यापार भिन्न टाकायला पाहिजे होतं. नाही पण ते म्हणजे टाकलं दोन्ही पद टाकलेली नाही. नाही. व्यापारवत आहे ना. व्यापारवत व्यापारच नाही. ऐका तर त्यांनी तेथे त्यांनी व्यापारवत हे पद काढून टाकून त्याऐवजी व्यापार भिन्न हे पद
न घालता ते तसेच ठेवले आहे. हा ते तसेच ठेवले म्हणजे व्यापारवत. तर ते पद तसंच ठेवलं म्हणजे व्यापारवत हे पद त्यांनी ठेवलंय. व्यापारवत पद ठेवल्यामुळे काय झालं, न्यायिकांच्या हा तर ग्रंथ आहे वेदांत. नाही हा वेदांत परिभाषा बरोबर आहे. तर त्यांनी व्यापारवत हे पद तसंच ठेवले असं म्हटलं ना. ते काढायला पाहिजे होतं. काढायला पाहिजे. त्याऐवजी व्यापार भिन्न टाकायला पाहिजे. हा तर ऐका आता पुढे परत तर वाचा परत पुढं काय तर ते मत बरोबर आहे किंवा नाही हा याचा मला स्पष्ट बोलत नाही, म्हणून मला ते समजून पाहिजे. तर व्यापारवत असं पद टाकल्यामुळे आपोआपच न्यायिकांच्या भाषेत बोलावं लागेल त्यांना. आणि वेदांताच्या ग्रंथाचं नाव तर वेदांत परिभाषा आहे. तर हे कसं काय जुळेल अशी शिष्याची काय आहे शंका. मी बरोबर म्हणतो. हे शिष्य हे पण मला माझ्या शंका त्या येण्यासाठी- वेदांत परिभाषेच्या टीकेत मला शंका घेण्यासाठी की पहिलं पान त्यांनी दिलंय की पहिलं पान काढा. पहिलं पान 232 क्रमांकावर त्यांनी दिलंय. पान नंबर किती 232 वर पान नंबर 232. न्याय म्हणतात तर अतिव्यक्ती दोष पर्याप्त नाही म्हणजे काय? कुठून वाचता आम्हाला नाही कळालं. सुरुवातच नाही ग्रंथ आहेत का न्यायमतात तर अतिव्याप्ती दोष परिहारार्थ. कर्णाच्या लक्षण व्यापाराच्या ठिकाणी अतिव्यक्त होणे म्हणून कर्णाच्या लक्षणाचा व्यापार या पदाचा निवेश असो व व्यापार भिन्न या पदाचा निवेश असो त्या दोन्ही प्रकाराने त्यांचे ते करण लक्षण संभवते. कोणाचं म्हणजे न्यायमताच नाही हो सिद्धांताचं झालं ते. सिद्धांताचे सिद्धांताचं झालं व्यापार भिन्न. नाही. हे काय म्हणतात व्यापारवत या पदाचा निवेश असो. नाही हे मागची शंका सगळी भिन्न आहे. तुम्हाला सगळं वाचावं लागेल त्यावेळेला ते कळेल. आता नुसतं इथून नाही वाचून जमणार. तुम्हाला पूर्ण शिष्याच्या शंकेपासून सगळं वाचावं लागेल आणि मग आम्हाला ते पुढे लिंक लागेल. नुसते त्यातली 2 पदं वाचून नाही जमत. सगळं वाचावं लागेल कारण हे कोणासाठी प्रश्न काय त्याच्यात खोली काय हे सगळं आहे. म्हणून तिथला विषय इकडे नका जोडू. स्वतंत्र अभ्यास. हा स्वतंत्र अभ्यास करा. चला आता इथला विषय जो चाललेला आहे ना तेवढाच घ्या. कोणता तर त्यांनी तसं का म्हटलं याविषयीची शंका केलेली. तर त्याचं समाधान आहे का म्हणजे व्यापारवत हे पद काढून टाकून त्याऐवजी व्यापार भिन्न हे पद न घालता ते तसेच ठेवले आहे. म्हणजे व्यापारवत पद जाग्यावरच ठेवलं कोणी धर्मराजांनी. आणि ग्रंथ तर तुमचा भाषा. तर हे थोडंसं बरोबर वाटत नाही. तर हे वेदांत मताच्या दृष्टिकोनातून चुकच आहे. तर शिष्य काय म्हणतात आपलं गुरु काय म्हणतात ऐका. हे शिष्य त्याच वेदांत परिभाषेच्या टीकेत धर्मराजांच्या चिरंजीव आता त्याच्यावर उलट आता सांगितलंय. खरं तर असं लिहायला पाहिजे होतं हे मत वेदांत दृष्ट्या चूक आहे हे पहिल्यांदा लिहायला पाहिजे आणि नंतर विश्लेषण सुरू करायला पाहिजे. पण त्यांनी लगेच त्यांच्या मुलाने काय लिहिलं हे सुरू केलेलं. तर तुमच्या धुरिंदर तर त्याच्या एक शॉर्टमध्ये असं वर लिहून ठेवा की हे मत वेदांत दृष्ट्या चूक आहे. कारण तुम्हाला आधी काय केलं जातं निर्णय दिला जातो. म्हणजे कोणताही मुद्दा कोणी मांडला तर तो पहिल्यांदा तुम्हाला त्याचं खंडन करावं लागतं. तुम्ही खंडन करताय का मंडन करताय. तर तुम्ही आता काय करणार आहे त्याचं खंडन करणार. म्हणजे म्हणून तिथं आधी हे लिहून ठेवावं लागेल की हे मत वेदांत दृष्ट्या चूक आहे. त्याच्या ठिकाणी प्रमाणता व्यवहार सुद्धा होता कामा नये. त्या ठिकाणी प्रमाणता व्यवहार होता कामा कारण त्याचा अभाव असल्यामुळे. हा कारण त्याचा अभाव आहे म्हणून प्रमाणता व्यवहार होणारच नाही. मूल ग्रंथकाराच्या करण लक्षणात व्यापारवत या पदाचे जर त्यांच्या पुत्राद्वारा व्यापार भिन्न असे व्याख्यान केले गेले असते तर सर्व इष्टार्थाची सिद्धी झाली असती. बरोबर. मग तिथं त्यांनी काय केलेलं आहे व्यापार भिन्न हे पद त्यांच्या मुलाने सुद्धा टाकलं नाही. नुसतं उपमिती प्रेमेच्या कारणास उपमान प्रमाण म्हणा असं लक्षण करून ते अर्धवटच सोडून दिलं. जर तिथं व्यापार भिन्न हे पद टाकलं असतं तर वेदांताची पूर्ण प्रक्रिया झाली असते. म्हणजे असा काही प्रश्नच नसता आला. म्हणून हे अर्धवट लक्षण आहे. वडिलांनी चुकीचं केलं आणि मुलांनी त्याच्यामध्ये अजून चुका करून ठेवल्या होत्या.
कारण त्याच्यात नुसतं करण असं लिहून चुकच केली. म्हणजे त्यांनी सेपरेट करताना लक्षण करायला पाहिजे, केलं नाही. एक तर वेदांत्याचं मत माना, नाहीतर एक तर नाही ऐकायचं माना. दोन्हीचं मिक्स होतच नाही. हा, नाही. नुसतं एक करांता. व्यापारवत म्हणायला पाहिजे होतं, व्यापार भिन्न तरी म्हणायला हा, पाहिजे. बरोबर. म्हणत तसं एक तर काहीतरी म्हणायला म्हणायला पाहिजे. पाहिजे. आणि त्यांनी तर ते काय केलेलं दिसत नाही. चला. परंतु मूल ग्रंथकाराच्या करण लक्षणात व्यापारवत पदाचा तसा विलक्षण अर्थ न केल्यामुळे हम्म. त्यांच्या पुत्राच्या व्याख्यात तेवढी न्यूनता आहे. बरं. तेवढी न्यूनता आहेच. कारण व्यापारवत या पदाचे त्यांच्या पुत्रद्वारा व्यापार भिन्न असे व्याख्यान केले गेले असते तर सर्व इष्टार्थाची सिद्धी झाली असती. परंतु मूल ग्रंथकाराच्या करण लक्षणात मूल ग्रंथकार धर्मराच्या लक्षणात व्यापारवत पदाचा तसा विलक्षण अर्थ न केल्यामुळे त्यांच्या पुत्राच्या व्याख्यानात शेवटी न्यूनताच आहे. कारण त्यांनी काय केलेलं आहे, लक्षण तेच ठेवून सिद्धांताप्रमाणे व्याख्यान द्यायचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यात अर्धवटपणा असा आला की करंता हे पद तसंच जाग्यावर राहिल्याने आणि करंतेचं न्यायिकाचं लक्षण त्यांच्या वडिलांनी लिहून ठेवलेलं असल्या कारणाने तिथे इकडे व्यापारही घडाना, लक्षणही पूर्णत्वाला जायना. तर अशा प्रकारचं न्यूनत्व तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये. उलट आमच्या सिद्धांत रीतीने कर्माच्या लक्षणात व्यापार भिन्न हे पद निर्विष्ट केल्यामुळे या व्यापारला एक उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी या तिन्ही प्रमाणात उपमिती अधिक तिन्ही प्रमेयची करता तर संभवतील. बिलकुल. तर वेदांत मताने व्यापार भिन्न हे पद निविष्ट केल्यामुळे व्यापार रहित उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी आहे का नाही यांच्यात व्यापार भिन्न ते काय झालं, व्यापार भिन्न ते काय झालं, प्रमाण असा शब्द झाला. त्याच्यामुळे त्यांना यांना काही अडचण नाही. तिन्ही प्रमाणात उपमिती अधिक तिन्ही प्रमेयची करंता तर संभवतेच. आता इथं करंता म्हणजे असाधारण कारंता संभवते. कोणाच्या मतात, वेदांतीच्या मतात. आता त्या मग अशाच प्रकाराने करंता हा शब्द त्याच्या पुत्राने वापरला म्हणून काय बिघडलं है ना. तुम्ही आता बी करंता शब्द वापरता का नाही वेदांती, पण वेदांत्यांनी करंता म्हणजे तिथं करंता हा शब्द जरी वापरत असतील तरी त्याच्यात व्यापार गृहीत धरलेला नाही. म्हणून व्यापार भिन्न करंता, नुसती करंता नाही तर व्यापार भिन्न हे पद आहेच. म्हणून व्यापार भिन्न करंता म्हणजेच प्रमाण. पण पहिल्या व्यापारवाद प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द या तिन्ही प्रमाणाच्या ठिकाणी देखील हेच करण्याचे लक्षण जुळते. हेच कारणाचे लक्षण जुळते. तर तिथं सुद्धा काही अडचण तयार होत नाही की व्यापार घडावा न घडावा असं वेदांत त्याचं काही मत नाही. या प्रकारे प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्माच्या विधर्मतेचे ज्ञान आता पहा, या प्रकारे विषय संपलेला आहे. तसा तुमचा जो मुख्य विषय होता तो, आणि हे प्रकरण सुद्धा संपत आहे. तर या प्रकारे म्हणजे आत्तापर्यंत जेवढा पण काही भाग विषय पाहिला तर वेदांत्यांनी जे लक्षण केलेलं आहे की वेदांत्यांनी काय लक्षण केलं, सादृश्य सादृश्य ज्ञान, त्याला काय म्हणावं, सादृश्य ज्ञान जन्य ज्ञान, त्याला उपमान प्रमाण उपमिती प्रमा म्हणावं, किंवा वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान त्याला उपमिती प्रमा म्हणावं. त्याच्यात वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान हे उपमिती हे लिखाण लक्षण म्हणून केलेलं नाही, तर मान्यता दिली. त्याला काय केलेली, मान्यता दिली. तर हे मान्यता का दिली याचं विश्लेषण इथे येते. या प्रकारे प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्माच्या विधर्मतेचे म्हणजे धर्मवानाला विधर्म म्हणतात, मागे गेलं ना. आणि धर्मास वैधर्म्य म्हणतात. धर्माला काय म्हणतात, वैधर्म्य, आणि धर्मवानाला विधर्म. तर या प्रकारे प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्माच्या विधर्मतेचे ज्ञान उपमान प्रमाण आहे. तर हे आम्हाला पाहिजे होतं, कारण
ब्रह्माचं ज्ञान करून द्यायला कोणतीच प्रमाणं योग्य नाही आहेत. कोणत्याही प्रमाणाच्या ठिकाणी सामर्थ्य नाही ब्रह्मतत्वाचं ज्ञान करून द्यायला. ब्रह्माला पण मग सादृश्य असं कोणी नाही ना दुसरं. सादृश्य कोणी नाही. मग वैधर्म्य तरी वैधर्म्य बघा, करावं लागेल. तर वैधर्म्याला एक पदार्थ जुळतो आणि तो आहे प्रपंच. म्हणून असं ब्रह्म जड कसं आहे असं म्हटलं तर असत जड दुःखरूप नाही. नाही. प्रपंच कसा आहे? असत जड दुःख. असत जड आणि दुःखरूप. त्याच्यात असत तर सत. असत पदाचा अर्थ तसा असत. असत 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 कशाला म्हटलेलं आहे? वेदांत शास्त्रात असत असं लक्षात काय केलंय? ज्याची तिन्ही कालात प्रतीती वंद्यापुत्राला असंच केलेलं आहे. मग प्रपंच हा वंद्यापुत्राप्रमाणे आहे. प्रपंच कसा आहे? वंद्यापुत्राप्रमाणे. त्याचं नाव असत असं केलं. मग आता त्याच्यामध्ये पण हे वंद्यापुत्राप्रमाणे आहे असत हे मुख्य सिद्धांत आहे. आता तुम्हाला वैधर्म्य सांगताना धर्म तर सांगावे लागतील. वंद्यापुत्राचे काय धर्म सांगणार? वंद्यापुत्राचे काही धर्म नाही सांगणार. पण मग जीवाला प्रपंचाची प्रतीती कशी आहे असं विचारलं तर ते म्हणतात असत जड आणि दुःखरूप आहे. तर असत ज्याची सत्ता म्हणजे सत्ताच्या सत्तेने सत्तावान बनलेलं आहे. प्रपंच कसा आहे? म्हणून खोटा पदार्थ, मिथ्या पदार्थ प्रपंच नाही. हे असत असं मूळ पहिलं लक्षण झालं. दुसरं असत पदाचं दुसरं लक्षण मिथ्या. असताचं दुसरं लक्षण काय केलंय? मिथ्या. आणि मिथ्या पदार्थ हा सत्य पदार्थाच्या आश्रित असतो. बरोबर आहे? मग तो मिथ्या तर मिथ्या त्याच्याही पुढे जाऊन आपण असत पदार्थाकडे गेलो तर ते म्हणले प्रपंच कसा आहे तर म्हणले असत जड आणि दुःखरूप. प्रत्यक्ष धर्म दिसले का नाही तिथे? मग असत जड दुःखरूप याच्या विरोधी धर्म काढले. तर सत चित आणि आनंद याला विधिमुखाने बोलणं म्हणतात. म्हणून प्रपंच हा असत जड दुःखरूप अशा प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्माच्या विधर्मतेचे ज्ञान म्हणजे असत. मग ब्रह्म कसं आहे? असत नाही. ब्रह्म कसं आहे? जड नाही. ब्रह्म कसं आहे? दुःखरूप नाही. तर सच्चिदानंद आहे तर हे विरोधी शब्द काढले तुम्ही. पण वास्तवामध्ये असं आहे की असत जड दुःखरूपी नाही आणि सच्चिदानंदही नाही. कारण म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. ब्रह्माला सत म्हणता येत नाही. सत म्हणता येत नाही हे ठीक झालं. पण असत नाही एवढं म्हणता येईल. व्यतिरेकी असं. म्हणून याचा फायदा उचलला. अन्वयाने सांगता येणार, व्यतिरेकाने सांगितलेलं प्रभावी आहे. ब्रह्म सत आहे असं म्हणणं म्हणजे काहीच असं म्हटल्यावर अडचणी तयार होतात. पण सत नाही असं नाही आम्हाला म्हणायचं. तसं नाही म्हणता येत. म्हणजे सत आहे असं म्हटल्यावर अडचणी. पण त्यापेक्षा असत नाही असं म्हटलं तर जास्त प्रभावी. ब्रह्म असत नाही मग सत आहे म्हणा. ते म्हणले सत आहे असं नाही म्हणायचं पण ते असत नाही म्हणजे त्याची निर्विवाद सत्ता सिद्ध केली. हा बोला. वेदांताचं मत असं आहे की वैधर्म्य जन्य ज्ञान वैधर्म्यजन्य ज्ञान हेच उपमान हा वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान हे उपमिती प्रमाण. उपमिती प्रमाण. वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान ते उपमिती प्रमाण. आता ह्या ठिकाणी घेतलं की एक्झाम्पल उदाहरण घेतलं की खडक वृक्षाच्या खडदर्मुगाच्या ठिकाणी उष्ट्राचं ज्ञान. ओके. त्या ठिकाणी उपमान प्रमाण झालं.
खडकवासल्याचं त्याला आपल्याला ज्ञान झालं तिथं, बरोबर आहे. पण कुठलं तिथं वैधर्म्य ज्ञान आणि आता परत इकडे या ठिकाणी गेलं उष्ट्राच्या ठिकाणी खडक वृक्षाचं वैधर्म्य ज्ञान ते उपमिती प्रमाण झालं. ओके, म्हणजे आपल्याला कशाचं ज्ञान झालं? खडक प्रमाण आणि प्रमाण आणि प्रमाण म्हणजे खडक मृगाचं ज्ञान झालं आपल्याला. ओके, तसं आता या ठिकाणी काय होते, प्रपंच आणि ब्रह्म हे दोन घेतले. ओके, बरोबर. हा, तर ब्रह्माचं प्रपंचाच्या ठिकाणी हे उपमान प्रमाण प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्मा ज्ञान, प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्माचं वैधर्म्य ज्ञान ते उपमान प्रमाण. ओके, आणि ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचं वैधर्म्य ज्ञान हे काय झालं? उपमिती झाली. उपमिती झाली. म्हणजे या ठिकाणी जसं त्या एक्झाम्पल मध्ये खडक मृगाचंही ज्ञान झालं आणि उंटाचं पण ज्ञान झालं. ओके, दोन्ही ज्ञान आपल्याकडे आले. तसं या ठिकाणी सुद्धा प्रपंचाचं ज्ञान आपल्याकडे आलं आणि ब्रह्माचं ज्ञान पण सुद्धा आलं. पण असं म्हटलंय की कोणत्याही प्रमाणापासून ब्रह्माचं ज्ञान होत नाही. असं बरोबर आहे, बरोबर आहे. असं कसं? मग म्हणून मी सांगते, मी एवढा वेळ सांगतोय तेच सांगतोय. मी जे सांगत होतो तेच सांगतोय ना, की तो प्रमाणाला विषय होत नाही. मग तो प्रमाणाला विषय होत नाही म्हणूनच असं जड दुःख ते नाही, इथपर्यंतच आम्ही थांबतो. आणि हे आम्हाला फायदेशीर आहे म्हणून आम्ही वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञानाला उपमिती म्हणावं हे लक्षण आम्ही घेतो. पण तरी अडचण अशी तयार होती, मग हे लिखाण का केलं नाही, कशामध्ये लक्षण का बनवलं नाही? तर याचं कारण आहे, म्हणजे ते लक्षण का बनवलं नाही, सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानाला उपमिती म्हणावं हे लक्षणात घेतलं. आणि वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान याला उपमिती म्हणावं असं लक्षण न करण्याचं कारण हे ब्रह्म कोणाही प्रमाणाला विषय म्हणूनच दिलेलं आहे ते. म्हणून त्यांनी अर्थ घेतलं. पण मग असं लिखित नाही, हा नाही मान्यता चेअरमन करायचं का, ते म्हणले करून टाका, एवढंच लिखित. ते म्हणले स्वीकारलेलं. आणि न स्वीकारण्याचं कारणच हे की मग आता सांगा आम्हाला प्रमा झाली का, म्हणजे नाहीतर उपमान प्रमाणानेच ब्रह्म सिद्ध केलं असतं. म्हणजे उपमान प्रमाणानेच ब्रह्म सिद्ध झालं असतं, प्रबल झालं असतं. ते म्हणले इतर कोणत्याही प्रमाणाने ब्रह्माचं ज्ञान होत नाही, पण उपमिती हे जे ज्ञान आहे म्हणजे उपमान प्रमाणाच्या द्वारे होत आहे असं सिद्ध झालं असतं. पण होतं का? नाही. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाच्या वैधर्म्याचं ज्ञान हे उपमिती प्रमा असं हे लक्षण सर्वांशात जुळत नाही. कारण ब्रह्माचं प्रत्यक्ष कोणाला आहे, म्हणजे विशेषत्वाने प्रत्यक्ष असं आहे का? नाही. म्हणून विशेषत्वाने प्रत्यक्ष नाही. म्हणून तिथं ठीक आहे, ब्रह्मसच्चिदानंद आहे वगैरे वगैरे काही धर्म आरोपित करायचे आणि मग त्या ठिकाणी कथन करायचं, हे तात्पुरतं म्हणजे मुमुक्षुच्यासाठी चांगलं, एवढाच विषय, बाकी काही नाही. म्हणून या प्रकारे प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्माच्या विधर्मतेचे ज्ञान, म्हणजे विधर्मता म्हणजेच धर्मवान, प्रपंच रूपी धर्मवान आणि ब्रह्मरूपी धर्मवान म्हणजे पदार्थ धरला बरं का, त्याचे धर्म नाही म्हटले. आता विधर्मतेचे ज्ञान धर्मवानाचं उपमान प्रमाण आणि प्रपंचावरून विधर्म ब्रह्म हेच उपमान प्रमाणाचे फल. आता फल म्हणजे काय, तर प्रपंचावरून विधर्मवान ब्रह्म आहे, म्हणजे ब्रह्मरूपी पदार्थ हा प्रपंचावरून कसा आहे, विधर्मवान आहे, हे त्याचं फल झालं. व हीच उपमिती प्रमा सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने हा निष्कर्ष निघाला कोणता,
की आम्ही जे उपमान प्रमाण हे अभ्यास केला तर या उपमान प्रमाणाच्या द्वारे ब्रह्माचं ज्ञान होत नाही. आता उपमान प्रमाणाच्या द्वारे कशाचे ज्ञान झाले तर सादृश्य ज्ञान जे आहेत तर त्यांची ज्ञान होताना दिसत आहेत. आणि उपमान हे पद जे आलेलं आहे ते यौगिक अर्थाने न येता पारिभाषिक शब्द आहे म्हणून पाठीमागे त्याचा विषय खल झालेला आहे की याला आहे ना पाठीमागे एक विषय येऊन गेला. हे काय पारिभाषिक पद आहे ते यौगिक अर्थाने जुळवलं नाही म्हणून. नाहीतर उपमान तुम्ही अलंकार धरताल असं म्हटलं होतं तर तुम्हाला उपमान अलंकार धरता येणार नाही. नैयायिकांनी त्यांची लक्षणं केली. कोणती लक्षणं केली म्हणतात तर संज्ञेमध्ये संज्ञेच्या जे ज्ञान त्याला उपमिती प्रमा असं म्हणावं असं म्हटलं ना उपमिती प्रमा असं म्हणावं. आणि वाक्यार्थ अनुभवाला प्रमाण त्यांच्यामध्ये नव्यांचं काय हा कोणता पिंड सवयी पण पिंड सादृश्य प्रत्यक्ष ते जे आहे तिथं प्रमाण असं केलेलं नव्या नायकाच्या मताने. आणि त्या दोन्ही मतामध्ये दोन्ही प्रमाणांच्या मध्ये व्यापार घडतो हा विषय झालता. आणि मग आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांनी सरळ व्यापारवान असाधारण कारण म्हणजे त्यांनी लक्षण करताना काय केलेलं आहे नायकांनी व्यापारवान असाधारण कारण ते करण असं लक्षण करून दिलेला होता. आणि न्यायशास्त्रात आपल्या वेदांत शास्त्राचं लक्षण हे आत्ताच आपण पाहिलं. तर एकंदरीत 4 प्रमाणांचा विचार आत्तापर्यंत आपण पाहिलेला आहे. हा विषय इथं संपलेला आहे. अशा प्रकारे उपमान प्रमाणाचे संक्षिप्तता वर्णन या केलेलं आहे. फार मोठं प्रकरण नव्हतं हे सद्गुरूंच्या कृपेने पूर्ण झालं. आता 4थ्या प्रकाशाचे रहस्य सांगतात ऐका. या प्रकाशात उपमान प्रमाणाचे वर्णन केले आहे. प्राचीन शास्त्रकारांनी एकूण 6 प्रमाणे मानली आहेत. बिलकुल व ती प्राचीन शास्त्रकारांनी 6 प्रमाणं मानलेली. 6 प्रमाणं पाठ आहेत सगळ्यांची आहेत ना. 6ची 6 प्रमाणं सांगा मस्के ताई. 6 प्रमाण वाकडे तिकडे नका सांगू. आता आपण अभ्यास केला तसेच सांगायचे. पहिलं ह्याच्यातले प्रक्रिया आलेली त्या शब्दाची पाठीमागं म्हटलेलं होतं. त्या शब्दाला तुम्ही प्रथम घेतला आणि उपमानाला नंतर का घेतलं ते पाठीमागचे वाचून सांगताय. तर तसा आता आपण अभ्यास केल्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती असा आपला क्रम लागेल. आणि हे 6 प्रमाणं व्यवहार सिद्ध करतात. विलावारी किती आहेत ना चला पुढे काय वरती प्रमाणे अर्थात प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द अर्थापत्ती आणि अनुपलब्धी काय इथं दिलेले इथंच दिलेले खाली प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द अर्थापत्ती अनुपलब्धी. पुढे 6 प्रमाणे मानण्याची जरुरी आहे. 6 प्रमाणे मानण्याची जरूर तुम्हाला लक्षात आलं ना. पण हे आपलं काय चाललंय ते प्रमाण मानण्याची जरुरी आहे म्हणजे व्यवहार सिद्ध होतं. आपण ज्या व्यवहारात जगतो तर याच्यात या 6 प्रमाणांचा वापर आपण करतो. फक्त आपल्याला याचं ज्ञान नाही. आपण प्रत्यक्ष प्रमाणांचा वापर करतोय. इंद्रियांचा वापर केले. प्रत्यक्ष प्रमाणाच्या अंतर्गत इंद्रियांचे आले म्हणजे इंद्रिय जे आहेत चक्षु आदी करून तर यांचा वापर केला. दुसरं प्रमाण आलं ते अनुमान प्रमाण आलं. आणि अनुमान प्रमाणाने आपला व्यवहार दररोजचा घडत असतो. म्हणजे ज्या अर्थी पंखा चालू आहे त्या अर्थी लाईट हा काय झालं अनुमान म्हणजे कार्यावरून कारणाची त्या ठिकाणी लगेच कल्पना केली आपण. लाईट गेली काय हो असं तुम्हाला एखाद्याने तिकडून हो लाईट गेली काय तुम्ही काय केलं फक्त असं म्हणता पंखा चालू आहे. ते म्हणलं नाही लाईट आहे.
कशावरून? कार्यावरून कार्य. मग आपण वापरत नाही का व्यवहारात? तर वापरतो, त्याचाच अर्थ अनुमान प्रमाणात आलेला. तिसरा शब्द प्रमाणाने, की दूर देशामध्ये असणाऱ्या व्यक्तीला पत्राच्या द्वारे काय केलेलं आहे? पूर्वी पत्र येत होतं, आप्तवाक्य, किंवा त्याच्यावरती लिहून पाठवलं की तुम्हाला पुत्र झालेला आहे. मग पुत्र झालेल्याचं बातमी कशावरून कळाली? शब्दावरून. मग हे प्रमाण नाही ठरलं का? झालं ना, प्रमाण ठरलं. तिसरं आत्ता उपमान्याचा आता आपण आता अभ्यास केलेला आहे, की इथे सुद्धा ते सादृश्य किंवा वैधर्म्य या दोन्ही गोष्टींच्यावरून काय होतंय? कळतंय, ज्ञान होतंय, आणि याचाही वापर केला जातो. आता पुढे जाऊन अर्थापत्ती येणार आहे, म्हणजे उपपाद्याच्या प्रत्यक्षावरून उपपादकाची केलेली कल्पना, याला काय म्हटलेलं आहे? अर्थापत्ती असं आहे. म्हणून उपपाद्य आणि उपपादक याच्याद्वारे हा विषय पुढे येईल. आणि अभाव प्रमाण, या अभावाचं होणारं ज्ञान अनुपलब्धी प्रमाणाच्या द्वारे कसं होतंय, आणि हे आपल्याला व्यवहारात सुद्धा आपण ते वापरतो. म्हणून तिथं फक्त आम्हाला हे माहीत नाही की अनुपलब्धी असा अवघड शब्द माहीत नाही, अर्थापत्ती हे अवघड शब्द माहीत नाही. वास्तविक व्यवहार तर आपले सगळ्यांचे. तर ऐका, आता हिसाही प्रमाणे मांडण्याची जरुरी आहे. मानण्याची जरुरी आहे. एक किंवा दोनच प्रमाणे मानून व्यवहार देखील भागत नाही. बरोबर आहे. एक आणि दोन. एक प्रमाण कोण मानता? 4 वाक. एक प्रमाण 4 वाक मानतात. 2 प्रमाण सांख्य कणादादी मानतात. 3 प्रमाण बरोबर आहे त्यांनी मांडले. न्याय आधी 4, न्याय 4 मानतात. पाठीमागे